हा त्रिवेणी योग जगामध्ये असा योग कधी आला नाही की ज्यांचा जन्मही त्याच मोलावर, ज्यांचा महापरिनिर्वाणही त्याच मोलावर आणि ज्यांना ज्ञानप्राप्ती सुद्धा त्याच मोलावर, अशा प्रकारचा हा एक महान योग आजच्या दिवशी 2,500 वर्षापूर्वी सुमारे 2,500 वर्षापूर्वी हा योग आला आणि 2,500 वर्षापूर्वी ज्या महामानवाचा जन्म झाला त्याची जयंती आज 2,500 वर्षानंतर आपण साजरी करतो. काय महात्म्य असेल त्याचं? आपल्या बापदाद्याची आपण जयंती पुण्यतिथी साजरी करत नाही, परंतु हा महात्मा ज्याचा आज आपण इथे प्रतिष्ठापना केली तो महात्मा 2,500 वर्षापूर्वी जन्माला आणि 2,500 वर्षानंतरही त्याचं ज्ञान आपल्याला पूर्ण होत आहे. म्हणून आपण त्याला शरण केलं. शांतीदूताच्या आज वैशाखी पौर्णिमा आणि तो आहे शांतीदूत. या जगाला शांती, समता आणि बंधुतेचा संदेश देणार म्हणून एक सुंदर गीत घेऊन आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. जनसामान्यांच्या उद्धारासाठी त्याचं काम केलं. असेच लोक पुढे झाले आहेत आणि त्याची परिसीमा हा महात्मा तथागत गौतम यासाठी शरीर पीडन तपसाधना केली. शरीराला एवढा पीडा दिल्या का दिल्या? कारण तुमच्या आमच्यासाठी तुमच्या आमच्यामध्ये काय
अंधकार आपल्या जीवनामध्ये का अंधकार आहे? शरीर पीडत तपसाधना केली, बरं तपसाधना करून ज्ञान प्राप्तीसाठी, परंतु ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ज्ञान प्राप्तीच्या आत्मसुखामध्ये रंगून एक घरी मस्त आनंदात राहिले का? मला ज्ञान प्राप्ती झाली, मग मी आता माझ्या घरी जातो, झोपतो, मस्त आनंदात झोपतो नाही. संपूर्ण भारत देशच नाही तर अफगाणिस्तान पर्यंत त्यांनी पायपीट केली, पायी चालून प्रवास केला आणि आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान सर्वोत्तम भूमिपुत्र या भूमीने जे काही आजपर्यंत जीव जन्माला घातलेले असतील त्या संपूर्ण जीवांपैकी जर सर्वोत्तम भूमिपुत्र करून जन्माला घातला असेल तर हा महामानव तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. याच्यापेक्षा मोठा महामानव आजपर्यंत जन्माला आला नाही. आणि शरीर पीडन तपसाधना तुमच्या आमच्यासाठी आणि काय झिजवली शरीराचा क्षण क्षण कण झिजवला कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. रंजल्या गांजल्या अगदी तुकड्या आद्याने अंधश्रद्ध जनांसाठी. आणि तो प्रत्येक क्षण काया झिजवताना, आपली ही काया झिजवताना माझ्या समता आणि समानतेच्या न्यायिक तत्वावर समाजाची उभारणी झाली. समता आणि समानता याच्या न्यायिक तत्वावर समाजाची उभारणी झाली पाहिजे यासाठी याने प्रबोधन सुरू केलं. आणि प्रबोधन सुरू करत असताना मला काय पीडा होईल? मला सगळे जे सुख आहे, मी राजपुत्र आहे तरी त्या राजपुत्राचा राजवैभवाचा मी कधीही आनंद घेणार नाही. मी माझ्या जनतेसाठी काम केले आणि म्हणून मला कधी कधी दुर्दैव वाटतं की गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्धाचा जे विचार लोकांपर्यंत पोहोचवले जाते ते फक्त का आंबेडकरवादी जनतेने ऐकायचे? त्याची गरज आहे आज संपूर्ण समाजाने ऐकायची. कारण बाबासाहेबांनी एक वाक्य म्हटलं होतं की माझा भारतीय समाज हा एका इमारतीसारखा आहे. आणि ती इमारत कशी? 4 मजली इमारत. 4 मजली इमारतीमध्ये काय आहे? जिने नसलेली इमारत, म्हणजे त्याला पायऱ्याच नाही. आमचे शिखर भाऊ घर बांधले माहिती आहे, पायऱ्या नसल्या तर काय होईल? शिखर भाऊ ते 4 मजली इमारत आहे समजा, त्याला पायऱ्याच नाही बांधल्या काय होईल? वरच्या मजल्यावर जो राग गेला तो वरच नाही, तिसऱ्या मजल्यावरचा तिसऱ्याच मजल्या, दुसऱ्या मजल्यावरचा दुसऱ्याच मजल्या, खालच्या मजल्यावरचा खालच्या मजल्या. बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे. वरचं म्हणजे जे स्वतःला पंडित समजणारे लोक ते वरच्या मजल्यावर, दुसरे क्षत्रिय, तिसरे वैश्य आणि चौथा मजला म्हणजे तुम्ही आम्ही 95% जनता. ही सगळी 95% जनता शूद्र समजल्या जाणारी आणि ती अशी पारवड विरोध कायचा शोध नाही, आत्मसुखाचा शोध नाही, त्या आत्मसुखाचा आत्मिक आनंद घेण्याचा कुठे अधिकार नाही. मग करायचं काय? या महामानवाने ज्ञान प्राप्ती याने सांगितलं की हे जे 4 मजले आहेत त्याच्यावर जिना बांधला पाहिजे, त्याच्यावर जिना बांधला पाहिजे. वरचा जो आहे तर त्या वरचा जर अधम असेल, वरचा जर नालायक असेल, त्याला जर ते काही साधता येत नसेल तर खाली आला पाहिजे.
आणि ही पेढी त्या पहिले ज्ञानाच्या चाब्या काही लोकांच्या कमरेला बांधल्या होत्या आणि त्या चाब्या हे म्हणायचे की ज्ञानाच्या चाब्या आमच्या कमरेला आता कोणाचा काही उद्धार होऊ शकत नाही, पण त्या कमरेच्या चाब्या सोडण्याचं काम त्या काळामध्ये 2500 वर्षापूर्वी या महामानवाने आणि त्याला सांगितलं. त्याने आपले विचार प्रणाली निर्माण केली. त्याचं नाव त्याला आपण बुद्ध धर्म म्हटलं नंतर कथानक गौतमाने जे विचार लोकांपर्यंत सांगितले त्याला ते बोधिसत्व झाले, बुद्ध झाले, विचाराने प्रबुद्ध झाले आणि म्हणून त्याला आपण त्यांच्या विचारांना आपण बुद्ध बौद्ध धर्म मानतो. परंतु हा मुळात कोण होता? हा भारतीय हिंदू समाजातील ओबीसी कुटुंबातील एक राजपुत्र होता. म्हणून आज या जगाला गरज आहे, खास करून इतर मागासवर्ग किंवा ओबीसी समाज ज्याला म्हणतो त्याला गरज आहे की याचे विचार आहे. परंतु दुर्दैव असं आहे की कुठेतरी गौतम बुद्ध एका साईडला गेले आणि त्याची आम्हाला कोणाला गरज वाटत नाही. जर मी तर असं म्हणतो जर बाबासाहेब आंबेडकरांनी हा बौद्ध धर्म स्वीकारला नसता तर कदाचित इथं बुद्ध कोण होता पताही लागला नसता. बुद्ध नावाचं काही इतर रसायन होऊन गेलं ते कोणाला पताही लागलं नसतं. परंतु त्या बोधिसत्वाला, त्या खऱ्या ज्ञानाला, माणसाला माणूस म्हणून जगवणाऱ्या ज्ञानाला जर जिवंत कोणी केलं असेल तर ते 1956 साली डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी म्हटलं. आणि म्हणून या मंगल प्रसंगी तुझला स्वरूप, या मंगल प्रसंगी तुझला स्वरूप, गौतमा तुझा माला तुझा गुरु, गौतमा तुझा माला तुझा गुरु, गौतमा तुझा माला तुझा मंगल प्रसंगी, मंगल प्रसंगी तुझला स्वरूप, गौतमा तुझा माला तुझा गुरु, गौतमा तुझा माला तुझा गुरु, गौतमा तुझा माला तुझा गुरु. गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्धांना या भूमीमध्ये पुन्हा जर जिवंत कोणी केलं असेल तर ते बाबासाहेबांनी. म्हणून बाबासाहेबांचे उपकार आणि त्यांना त्यांच्याकडे अनेक धर्माचे लोक येऊन गेले की आमचा धर्म स्वीकार, आमचा धर्म स्वीकार, आमचा धर्म स्वीकार. मग ते एकाच धर्माचे लोक त्याच्याकडे गेले बाबासाहेबांकडे, ते बौद्ध धर्म. कारण त्यांना 14-15 वर्षाचे असताना 10वी पास झाले होते. केळुस्कर गुरुजींनी बुद्धचरित्र दिलं आणि ते बुद्धचरित्र त्यांनी वाचलं आणि तेव्हापासून जो प्रभाव या महामानवाचा त्यांच्या मनावर पडला तर तो प्रभाव शेवटपर्यंत कायम होता. आणि तेव्हाच समजलं होतं की या भारत भूमीवर समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता जर अवतरवायची असेल तर गौतम बुद्धांना जिवंत करणं समानतेचा अधिकार दिला आणि 3 गुरु मानले होते. बाबासाहेबांचे 3 गुरु कोण आपल्या सगळ्यांना इकडे ताईला माहिती आहे का? बाबासाहेबांचे 3 गुरु
त्यांनी पाहिले नाही, जिवंत नव्हते त्याच्या काळात. पहिले गुरु ज्यांची प्रतिष्ठा तथागत गौतम बुद्ध. दुसरे गुरु कोणते? दुसरे गुरु संत महात्मा कबीर. आणि तिसरे गुरु अरे व्यवस्थेच्या बुडाखाली ज्याला बॉम्ब फोडला, व्यवस्थेच्या बुडाखाली ज्याला बॉम्ब फोडला तो महात्मा, ज्याने सांगितलं विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र फसले. आणि एवढे अनर्थ एका कशाने गेले? अविद्येने गेले. आपण अविद्येचे धनी आहोत, आपल्यामध्ये विद्या नाही आहे. तथागत गौतम बुद्ध एकदा आपला प्रचार आणि प्रसार करत असताना एका गावात गेले. आणि गावात गेल्यानंतर अशीच एक आई, तिच्या पदरामध्ये एक पोरगं होतं, बाळ होतं. ते होतं 5-6 वर्षाचं. आणि ते म्हणाल, महाराज म्हणे मला माझ्या पोराला शाळेत टाकायचं. म्हणजे किती वर्षापासून, केव्हापासून शाळेत टाकायला पाहिजे? बाळ होतं 5-6 वर्षाचं. आणि ती आई विचारते बुद्धांना, तथागतांना आई विचारते की म्हणे माझ्या मुलाला कोणत्या वर्षापासून शाळेत टाकावे, याचं शिक्षण कुठून सुरू करायला पाहिजे? तथागतांनी काय उत्तर दिलं? तथागतांनी सांगितलं, आई म्हणे तुला उशीर झाला म्हणे शाळेत टाकायसाठी. याच्या जन्मापासून नियोजन पाहिजे. जेव्हा जन्मलं ना तेव्हापासूनच तुला याचं शिक्षण सुरू करायला पाहिजे. कोणतं? कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं कुणासोबत वागायचं, कसं कुठे जायचं, कसं चालायचं, कसं, हे सगळं नियोजन पाहिजे मायबाप. आणि हे सगळं नियोजन जर असेल तर ते शिक्षण कुठून सुरू व्हायला पाहिजे? 5-6 वर्षापासून व्हायला पाहिजे. नाही, जन्मापासून आजकाल एक क्लासेस निघाले गर्भधारणेपासून. तो काय करतात? मुलांचं शिक्षणाची व्यवस्था करतात. म्हणून हा विचार आज आला. परंतु तथागतांनी त्या काळात 2500 वर्षापूर्वी सांगितलं की मुलाचं शिक्षण तुमच्या पोटी जे बाळ जन्माला येणार आहे त्याचं शिक्षण तुमच्या पोटापासून सुरू. कार्यमान हे आय तुझे जगागुरु माई रे माई रे. एक नदी होती, रोहिणी नदी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, माझ्या सांगण्याची गरज नाही. तरी तो उजाळा करून दिला. रोहिणी नदी होती. रोहिणी नदीचं पाणी होतं. त्या पाण्यावरून भांडणं झाले 2 राज्यामध्ये. एक शाक्य कुटुंब आणि दुसरं कोळी कुटुंब. कोळीय समजा राज्य होतं. दोघांमध्ये भांडणं झाले, पाणी विभागाचं. तर शाक्य कुटुंबामध्ये पाणी आपलंच, त्याच्याकडे अजिबात चालू द्यायचं नाही. शाक्य संघ होता, त्याच्यामध्ये तथागत गौतम बुद्ध एक राजकुमार राजपुत्र म्हणून ते सुद्धा त्या संघात होते. आणि काय एक मीटिंग भरली शाक्य संघाची. आता काय करायचं? पाणी आपल्याकडे आलं पाहिजे. पाणी आपल्याकडे नाही, जर नाही आलं तर युद्ध करायचं. पण त्या काळामध्ये तथागतांनी सांगितलं युद्धाला नकार दिला की युद्ध हा काही पर्याय होऊ शकत नाही. आहे की नाही आजच्या घडी? आज तथागतांचे विचार चालू आहे की नाही? आहे. आज जिकडे तिकडे युद्धाचा भस्मासूर आहे. जिकडे तिकडे युद्ध होईल. कोणते युद्ध सुरू आहे? रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे. भारत पाकिस्तान युद्ध सुरू आहे. त्याच्यानंतर इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध सुरू आहे. या सगळ्यापासून जर कुणाला वाचवायचं असेल तर कोण वाचू शकते? जगामध्ये 2च पर्याय आहेत. एक पर्याय कोणता? एक तर युद्ध करा, नाहीतर
बुद्ध सेवा. एक तर युद्ध करा नाहीतर बुद्ध करा. तुमच्या घरी तेच लक्षात ठेवा. आपण ते देशाचं नाही पाहू, पहिले घरचं पाहू. आपला फुमाटा सरकवतो जेव्हा आपण आपल्या घरातलं पाणी जेव्हा दुसऱ्याच्या घरात सोडतो आपण, आपल्या आंघोळीचं पाणी जाते का नाही दुसऱ्याच्या रस्त्यावर, सरकारी रस्त्यावर जात असत. इथून बुद्ध इथून सुरू होतो. बुद्ध काही एकदम राष्ट्रीय पातळीवर जात नाही. पुढे जातो बुद्ध आपल्या घरापासून बुद्ध सुरू होतो आणि तो बुद्ध आपल्याला सांगतो आपल्या घरचं पाणी आपल्या घरी आपण पुरवलं पाहिजे, दुसऱ्याच्या घरी गेलं नाही पाहिजे. हे सांगणारा विचार म्हणजे होतो. एवढं राष्ट्रीय पातळीवर बुद्ध ठिकाणी होत नाही. म्हणून ही वैशाखी पौर्णिमेला आवाज कमी झाला थोडा. वैशाखी पौर्णिमा का महत्वाची आहे? सगळं जर एकत्र झालं असेल मग वैशाखी पौर्णिमा जगभरात साजरी केली जाते. आज 8 अब्ज लोक या जगात आहेत. त्याच्यापैकी 2.5 ते 3 ते 4 अब्ज लोक तथागतांना मानतात. किती लोक मानतात? 3 ते 4 अब्ज लोक या तथागताच्या विचाराने चालतात. देशाच्या देश या विचारावर. एकदा थोडस कमी एकदा आम्ही अजिंठ्याला गेलो आणि अजिंठ्याला गेल्यानंतर तिथे जापानीज काही महिला आल्या होत्या आणि त्यांचं वय होतं एवढ्या झुकझुक झालेलं होतं 99. आम्ही विचारतो 99 वर्षाचं होतं. आता मध्ये पुस्तक होती आणि त्या लेण्या पाहू आता ते पुस्तक वाचत होते आणि वाचता तिकडे त्याचे संदर्भ होते. आमच्यातला एक जण काय म्हणे तुमचं वय किती पाहिजे? त्यामुळे 99. तू आता गाड्या गवऱ्या गेल्या म्हणे. आपली प्रवृत्ती आपल्या गाड्या गवऱ्या तर गेल्या तू काय वाचू राहिला? त्या बाईनं काय म्हणलं who the hell you are. what am I saying? who the hell you are to decide that I am going to the hell. माझं आयुष्य संपूर्ण शिल्लक आहे आणि माझं आयुष्य किती शेवटच्या क्षणापर्यंत जगण्याचा अधिकार शिकण्याचा अधिकार मला आहे. कोण म्हणते? ती जापनीज बाई म्हणते. कोण होती ती? बुद्धिस्ट होती. हा विचार शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा शेवटच्या क्षणापर्यंत जगण्याचा अधिकार जर आपल्याला कोण देत असेल हे विचार आपल्याला. बरं स्वतः स्वातंत्र्य समता बंधुतेनं जगा का? नाही. दुसऱ्याने तसं स्वतःच जर मान्य करत असाल स्वातंत्र्य समता बंधुता तर दुसऱ्याचीही स्वातंत्र्य समता बंधुतेने जगण्याचा अधिकार त्यालाही आहे. हे जेव्हा मान्य करू तेव्हा खरे आपल्याला वैशाखी पौर्णिमा साजरी करू. वैशाखी पौर्णिमा चार सत्य म्हणजे कोणती? एक, प्रत्येक जीव दुःखी आहे. पहिलं सत्य आहे की नाही? इथे बसलेला कोणीतरी सांगा का मला काहीच दुःख नाही, मी सर्व सुखी आहे. आहे कोणतरी? हे तथागतांनी शोधलं. या विश्वातला प्रत्येक जीव दुःखी आहे. दुसरं सत्य सांगितलं दुःखाला काहीतरी कारण आहे. दुःखाला कारण आहे की नाही? कारण आपण जर दुःखी असेल एखाद्या गोष्टीमुळे तर कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे त्याला कारण आहे. तिसरं सांगितलं दुःख दूर करता येते. जर तुम्ही दुःखी असाल तर ते दुःख दूर करता येते. आणि चौथं सांगितलं दुःख निवारण कामिनी
प्रतिपद म्हणजे दुःख निवारण्याचा एक पर्टिक्युलर मार्ग आहे, त्या मार्गाने जाऊनच तुम्हाला. आता हे दुःख कशामुळे निर्माण झाले? तथागतांनी त्या काळात शोधलं दुःखाचं कारण काय. आपल्याही जीवनामध्ये अनेक दुःख आहे, पण त्या दुःखाचं कारण काय असू शकतं? एकच कारण. कोणतं कारण? वासना. वासनेला दुसरं नाव आहे इच्छा. बरोबर आहे? पहिले सायकल घ्यायसाठी लोक पडपड होते. सायकल घेतली, सायकल घेतल्यानंतर काय वाटतं त्याला? मला काय पाहिजे? टू व्हीलर पाहिजे. टू व्हीलर घेतल्यानंतर मोटर कार पाहिजे. त्याच्यानंतर अजून चांगल्या स्टँडर्ड लेवलची पाहिजे. आता लोक काय विचार करत आहे? हेलिकॉप्टर पाहिजे. बरोबर? म्हणजे सायकलवाला ज्यानं मरमर करून मोटरसायकल घेतली, बाईक घेतली, तो काही दिवसानंतर ते पुसता दुसऱ्याच्या गाडीकडे पाहिजे दुःखी होते. म्हणजे जे ह्या गाडीसाठी जे तू मरमर करत होता त्या गाडीकडे पाहून ती गाडी तुझ्याजवळ आहे तरी तू आज दुःखी आहे. काहून? तुझ्या निवारण्याचे मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग सांगितले, 10 पारमिता मार्ग सांगितले, 10 शील सांगितले, 3 रत्न दिले, त्रिरत्न बुद्ध धम्म आणि संघ. अतिशय सोप्या शब्दामध्ये मी जे 4 सत्य सांगितले तुम्हाला, ते 4 शब्द तुम्हाला सगळ्याला पाठ होऊ शकतो. कोणतं? सांगा बरं मावशी. एक दुःख आहे, प्रत्येक जीव दुःखी आहे. दुसरं काय सांगितलं? दुःखाला कारण आहे. तिसरं काय सांगितलं? दुःख दूर करता येते. हे दुःख तुमच्यापर्यंत आलं दूर करता येते. चौथं, त्याचा एक रस्ता आहे, त्या रस्त्याने तुम्हाला जावं लागेल. मग दुःखाला वासना, ही वासना आपल्याला शमवता आली आणि हेच दुःखाला कारण आहे. तिसरं, दुःख दूर करता येते. कसं करता येते दुःख दूर? दुःख दूर करण्याची मार्ग मुलांनी सांगितले. कोणते? परीक्षा घेतला कारण आज तुम्ही दिवसभर कार्यक्रम केले. आमचे सारनाथ भाऊ सांगितलं 500 लोक जेवून गेले म्हणजे ऐकायला किती आहे? 500 लोक जेवून गेले म्हणजे याचा अर्थ काय?
नाव ते सांगा तो सांगा तुम्ही सुद्धा 500 लोक जेवून गेले आणि 50 लोक जरी उपस्थित असतील तर खरा अरे बुद्धभूमी तुम्हीच आहात. आणि ते अष्टांग मार्ग सांगितले. पहिला अष्टांग मार्ग होता सम्यक दृष्टी. सगळ्याकडे समान दृष्टीने पहा. याच्यापेक्षा मोठं ज्ञान जगात कोणतंच नाही. काही पोथी वाचायची गरज नाही. काय मोठ्या महात्म्याकडे जाऊन एखाद्या ज्ञान प्राप्ती करायची गरज नाही. हे फक्त अष्टांग मार्गाचे विचार करा. सम्यक दृष्टी करा. सम्यक दृष्टी ठेवा. दृष्टी म्हणजे सगळ्याकडे समान नजरेने. मग कोणाला कोणी तुम्हाला उच्च नीचे काय ते भगवंता. सगळ्या संतांनी काय केलं? कशासाठी काम केलं? समतेसाठी काम केलं. समानतेसाठी काम केलं. सगळ्यांनी एकाच पातळीतून पाहण्यासाठी काम केलं. उच्च नीचे काय ने भगवंता मग तुम्हाला या गावातला कोणी एखादा खूप मोठा माडीवाला मोठा वाटणार नाही आणि ज्याला झोपडी आहे तो तुम्हाला कधी लहान वाटणार नाही. म्हणजे सगळ्याकडे पाहण्याची दृष्टी सारखी आहे. सम्यक दृष्टी. दुसरा मार्ग होता सम्यक संकल्प. जीवन जगताना संकल्प असे करा. नाहीतर संकल्प सुरू होते कोणी खरा खाते कोणी बिडी पिते आणि एखाद्या वेळेस बुद्ध जयंती आली आहे तर मी म्हणते आजपासून खरा करा नाही. या संकल्प करते. त्या संकल्पाने विकल्प पासून करते. दुसऱ्या दिवशी दोन पिढी घेऊन सुरू करते. संकल्प म्हणता आजपासून खरा करा नाही आणि त्याचा विकल्प पासून करते. विकल्प पुन्हा सुरू करते. म्हणजे काय झालं? संकल्प करा. सम्यक संकल्प करा. सगळा असा संकल्प करा की तुमच्या जीवनाच्या वाटा आता याच्यातच आहे. जर तुम्ही खरा खात असाल, दारू पीत असाल, खरा खाल्ल्याने कॅन्सर होते का नाही? होते का नाही? आतापर्यंत किती लोक म्हणत आहे कोणालाही विचारलं तर काय झालं होते? कॅन्सर झालं. त्याच्यामुळे इथे जर कोणी खरा खात असाल ना तर एवढं लक्षात ठेवा तुमच्या तोंडाने गाठ येणार आहे. आताच लिहून ठेवा घरी गेला. मी जर खरा खात असेल तर माझ्या तोंडात गाठ येणार आहे. येणार म्हणजे येणार 100%. आणि ती गाठ राहणार आहे कॅन्सरची. दुसरी कोणतीच गाठ राहणार नाही. कारण कॅन्सरचं प्रमाण एवढं भयानक वाढलं आहे की त्याने कोणी थांबवू शकत नाही. म्हणून हा संकल्प जर आज तुम्ही सोडत असाल ते काही नाही. हे आपल्या सोबत होणार आहे का? बुद्ध जयंती साजरी करणं, आंबेडकर जयंती साजरी करणं, शिवाजी महाराजांची जयंती डोक्यावर घेऊन नाचणं हे सोंग ढवळं करत सगळ्या. त्याच्या विचाराला आपल्याला वागायचं राहत नाही. फक्त काहीतरी आली का वैशाखी पौर्णिमा चला तथागत गौतम बुद्ध की हा माझा नामस्मरणाचा रोग लागला. नामस्मरणाचा रोग म्हणजे हे रोगी झालेलं आपण समाज व्यवस्था रोगी झालेली आहे. कशामुळे काही जयंत्या पुण्यतिथी त्यानं केली का मग आपल्याला केली तो करत आहे ना. अरे पण विचार घ्या ना. याच्या विचारानं जर चाललं ना तर तुमच्या सारखा ज्ञानी माणूस या जगात कोणीच राहणार. तुमच्या सारखा साधू सत्पुरुष या जगात कोणी राहणार नाही. पण त्यासाठी काय करायला लागेल? पहिले सम्यक दृष्टी घ्या, सम्यक संकल्प घ्या, सम्यक तिसरे एक संकल्प सम्यक कर्म असे करा की कोणी तुम्हाला तुमच्याकडे बोट दाखवणार नाही. कर्म असे करा की तुमच्या कर्मांना कोणाचं वाईट होणार नाही. तुम्ही जर पांढऱ्याला चालवत असाल. आता 2-4 दिवसाच्या आधी मला एक वर्धाला भरतीला गेलो होतो. एक माझा मित्र भेटला. मला एक दुसरा आवाज दिला नाही. तो फळ विकत होता. मी म्हटलं फळ कसं काय विकत आहे? म्हणलं तू तुझ्या गावामध्ये पांढऱ्यावर ठेवा. आणि पांढऱ्यावर तो हट्टा होता दंडुकेशाही सारखा. तो त्याच्यातून मटकायचा त्या पांढऱ्यातून दारू विकायचा. अरे म्हटलं हे एवढे सगळे धंदे एकाच पांढऱ्यातून चालेल तुला बंद कसं काय करायला नाही? काय इकडे फळं कशी करतात? नाही म्हणे सर काय झालं म्हणजे
एक दुःखद घटना घडली. काय घडलं तर एक छोटस एक पोरगा आलं म्हणे एक दिवस आणि त्याने न्यूज आणली म्हणे की काका हा बाप मेला. काय मेला नाही, कॅन्सर झाला होता माझ्या बापाच्या जाणार इथं आणि कॅन्सर होऊन तो मेला. पण तुले का गरज पडली म्हणून तू मेला का नाही, तो खरा माझ्याच पांढऱ्यात होता. म्हणजे मी त्याचा जीव घेतला, मी त्याचा जीव घेतला. आणि हे जे असे जर कर्म आपण करत असू, अरे भले तुम्हाला पैसे, मग मी ठरवलं की धंदा असाच करायचा ज्यानं लोक करणार नाही, ज्यानं लोक सगळं फळं भले मला 2 पैसे कमी येत असेल पण मी लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काम म्हणते सम्यक कर्म करतो का आपण. खरंच कर्म आपण काम करताना काय करतो, आपल्या घरी जेवाय बनवतो, खरे तर विकतोच विकतो. आपण दारू विकतो. हे सगळे वाईट धंदे करायला आपण मागं पुढं पहा नाही. नंतर सम्यक उपजीविका, आपण जगण्याचं जे माध्यम आहे ते माध्यम अतिशय सुंदर असतं. ही आहे ज्ञान गंगा, दुसरं तिसरं काही नाही. ही एवढी मोठी ज्ञान गंगा. बुद्ध देवा तुझी ज्ञानगंगा सरांनी एक गाणं छान तयार केलं. अतिशय मला भूमरी शिक्षक आपल्या गावाला म्हणजे मुख्याध्यापक म्हणून आपल्याला लावले. सरांनीच आम्हाला फोन करून सांगितलं की म्हणे आपल्या तिथं जास्त लागते सर. आमची टीम आम्ही 15 वर्षापासून काम करतो आणि 15 वर्षापासून कोणाचे विचार लोकांपर्यंत पोहोचतात. त्यानंतर गौतम बुद्धाचे, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंचे, डॉक्टर आंबेडकरांचे. फाटके कपडे घालून एक साधू होऊन गेला या देशात. कोणता बाबांचे. हे लोक जिवंत ठेवण्याचं काम ही टीम करते आणि 15 वर्षापासून करतात. कुठेही शेखर भाऊ 1 रुपया घे. मागच्या वर्षी आम्ही तथागत गौतम बुद्धांची बुद्ध पौर्णिमा कुठं साजरी केली, इंग्लंड. आणि तिथे आमचा कार्यक्रम झाल्यानंतर क्लासवर ऑफिसर बसलेले होते, रिटायर्ड झालेले. ते उठून त्यांनी माहीत हातात घेतला. ते सांगे की म्हणे मागच्या वर्षी आम्ही इंग्लंडला एक गायक आणला होता म्हणे, 20 का 22 लाख रुपये त्याला खर्च केला. किती? 20 ते 22 लाख रुपये खर्च केले म्हणे त्या कार्यक्रमात. परंतु त्याच्यातून काय प्राप्त काय झालं म्हणे, सिद्ध काय झालं, काय शून्य. आणि हा कार्यक्रम फुकटातला कार्यक्रम आहे तुमचा. त्याच्यातून जेवढं लोकांना घ्यायला भेटलं त्याच्यातून काही भेटलं नाही. म्हणून कुठे आपण वाहवत जातो. आपण डीजे लावून मिरवणुका काढतोय लोकांच्या, डीजे लावून नाचतो. मी तर म्हणतो अजिबात यांच्या मिरवणुका काढू नका. कारण त्या मिरवणुकांमधून दरवर्षी काय होत आहे, जे 5 ते 10% नवीन मुलं दारू प्यायला काय करायचं, त्या याच्यात नाचायचं मिरवणुकीत. नाचायचं तर कसं, दारू पेल्याशिवाय नाचता येत नाही. बरोबर होईल काही जयंती खरे आपण साजरी. मी जे बोलतो ते थोडं नेट लागणार, म्हणजे नेटाला करणार ते काही कोणाला पचत नाही. कारण आपल्याला सवय कशी पडली आहे, प्रवाहासोबत चाललं, वाहत चालतात. तसं अजिबात न. यांनी जे विचार सांगले त्या विचारांना अनुसार पाचवा विचार सांगितला त्यांनी, सम्यक वाचा. याच्यामध्ये बोलणं, तुमचं संभाषण कौशल्य असं पाहिजे, बोलणं असं पाहिजे की कोणी दुखावलं गेलं. हिंसा सांगितली होती, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य वगैरे या गोष्टी सांगितल्या बुद्धांनी. परंतु हिंसा कोणाची सांगितली की कोवडं कापलं म्हणजे हिंसा का. तुमच्या आईला जर तुम्ही वाईट शब्दाने बोलत असाल
तुमच्या आईला जर तुम्ही दुखवत असाल एका शब्दानं, तुमच्या बापाला जर तुम्ही एका शब्दात दुखवत असाल तर ती हिंसा झाली. तुमच्या बहिणीला जर तुम्ही अपशब्दानं बोलत असाल, तुमच्या शेजाऱ्यासोबत अपशब्दानं बोलत असाल तर ती सुद्धा हिंसा झाली. म्हणून तथागतांनी सांगितलंय, जीवनात दुःख जर नष्ट करायचं असेल तर पहिले जिभेवर नियंत्रण ठेवा. जिभेवर साखर ठेवा, गोड बोला, प्रेमाने बोला. बुद्ध देवा
मग तो उच्च ना हा नीच कसा? त्याचं उत्तर देऊ शकत नव्हते त्या काळात. अरे माय बापाच्या पोटी जन्माला आलेला सारख्याच प्रक्रियेतून कोणी जन्माला येत असत, आई जन्माला येत असत, तर तो उच्च ना हा नीच कसा राहू शकतो? अरे माझ्यात एवढी ताकद आहे की मी डोळ्या पांगड्याला चालत नाही. चालायला डोळे पांगडे ही ताकद आहे माझ्यात. आणि हे कोण सांगितलं? आपण त्याच्यासाठी का गळा का लागला? माझं अनुसरण, माझे मी जे तत्व सांगितलं, मी जे ज्ञान सांगितलं, हे ज्ञान गंगा तुमच्या उंबरठ्यापर्यंत आणण्यासाठी पायपीट केली आहे. पायपीट करून कधी लाडवाचं, तुपाचं, रव्याचं, केशरचं दूध याला फुलं नाही. याची काया झिजून गेली होती. हा झिजून गेला. जीवन जगता जगता तुमच्या आमच्यापर्यंत पोचता पोचता हा झिजला. पण आम्ही बुद्ध जयंती तर साजरी करतो, आंबेडकर जयंती तर साजरी करतो, पण त्याच्या मनाप्रमाणे चाललं त्याची वागणूक पवित्र आहे. सागर वनाचा जिथे शुद्ध आहे, मामलाला गरड म्हणतात. तिथे हे महात्मा फुलेंमध्ये बोलतो, संत कबीरांमध्ये बोलतो, सागर वनाचा जिथे शुद्ध आहे, सागर
त्याला गरज आहे का बुद्ध धर्म कापकरण करायची? अरे ज्याला काय मार्ग अनुसार तो अतिशय कोणाची खोटा बोलत नाही, आपण परंपरा म्हणतो. पानांनी पाता भेदवणे सिक्कापदम समाधी. काय होते आपल्याला? मी कोणत्याही जीवाची हिंसा करणार. आपण त्यांना कोंबडे वगैरे खातो. झालो का आपण शिष्य? वरून म्हणतो प्रार्थना चाललो बदलला विहारासाठी. कायसाठी? प्रार्थनासाठी. काहून? मी बुद्धाचा मुली आहे. पानांनी पाता भेदवणे सिक्कापदम समाधी. आणि घरी जाऊन कोंबडं खातो, बकरं खातो. बकऱ्याचं मांस खाल्ल्याशिवाय यायचं मग. दुसरं अतिन्नदाना वेरमणी सिक्कापदम समाधी. काय अर्थ आहे त्याचा? मी काय करणार नाही, खोटं बोलणार नाही. मुसावादा वेरमणी ते होय खोटं बोलणार. मुसावादा वेरमणी सिक्कापदम समाधी. कामे सुविच्छचारा वेरमणी. कामे सुविच्छचारा वेरमणी. काम वासनेपासून दूर राहील. व्यभिचार करणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण कोण सांगितलं? त्यांनी सांगितलं. हे पंचशील आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. मग हे पंचशील आपल्याला अनुसरण करावं लागेल. नुसतं म्हणल्यानं होत नाही. नाहीतर मी न चुकता रोज इथे येतो, रोज म्हणतो पानांनी पाता वेरमणी सिक्कापदम समाधी म्हणतो, घरी जातो, पुन्हा आपलं गेले माझ्या मार्ग. त्याने बुद्ध करणार नाही. त्याने आपल्या जीवनात आत्मोन्नतीचा मार्ग सांगितला. दिन दुबळ्याला, रंजल्या कांद्याला, शेतकरी शेतमजुराला, कष्टकऱ्यांना आपल्याला जर पुढे यायचं असेल तर याने आपलं जीवन परिचित. मग आपण त्यानुसार जगलो पाहिजे. त्याच्या जगण्याशिवाय होणार नाही. म्हणून सागर मनाचा जिथे शुद्ध आहे, पहिले आपल्या मनाचा सागर आपण त्याला दर्डकाने लागला तिथे कुणी मानसा इथे हिरले कुणी मानसा इथे हिरले कुणी मानसा इथे हिरले कुणी मानसा जास्त बसलेली आहे. म्हणून थोडी यशोधरा सुद्धा आपल्यापर्यंत आणणं गरजेचं. यशोधराचे काय हाल झाले असतील होते जेव्हा तथागतांनी आपलं गद्दार त्याग राज स्नुषा म्हणून ती या राजवाड्यात आली. राज्याचे सुख उपभोगासाठी आली. आणि नवरा वयाच्या कोणत्या वर्षी सोडून गेला का? ऐन तारुण्य सोडून गेला. 29व्या वर्षी घर सोडलं. काय हाल झाले असतील तुझे? पण तरी ती आपल्या सासऱ्याला धीर देते. धीर देताना म्हणते की जाऊ द्या गेले तर. तिला तिचा धीर येतो. तिला शोधलं माझ्या आपल्या स्नुषेला म्हणतात धीरा है यशोधरे तू तेरे जैसा धैर्य में कहां से लाऊं. मैथिली शाळेत या कवीने अतिशय छान संवाद घालून ठेवला. धीरा है यशोधरे तू तेरे जैसा धैर्य मैं कैसे लाऊं. आज पूरी बता उसके लिए मैं आज क्या. तो तर घर सोडून गेलाय. सगळं संपूर्ण राजसुखाचा त्याग करून गेला. आता मी काय करू. आपली सून सांगते सासऱ्याला तात मन से सफलता बनाओ उनकी आज. सफलता बनाओ उनकी मन से की सिद्धि प्राप्त करके जल्दी लौटो मन से. लवकर त्यांना सिद्धी प्राप्त हो आणि ते आपल्या वाड्यात पुन्हा परत येवो असं म्हणा. असं तुम्ही मनातल्या मनात प्रार्थना करा. ते असे काही येणार नाही. तुम्ही लोक पाठवा, सैनिक पाठवा, ते येणार नाही. ते काही येण्यासाठी समर्थ नाही. येऊ शकले असते पण आता ते येणार नाही. म्हणजे बायको किती ताकदीने त्याच्या मागे उभी होती. नवरा सोडून गेला तरी बायको म्हणते तात वो नहीं आएंगे. आप
मनसे उनकी सफलता चाहो, मनामधून तुम्ही त्यांना सफल हो अशी हे द्या, आशीर्वाद द्या. परंतु तिला दुःख नाही झालं का? आपल्या सखी जवळ मी सांगते, सखी तू ही बता, सखी तू ही बता, अगर वो मुझसे पूछ कर जाते तो क्या मुझे वो अपनी बधवाला पाते. अरे ते जर मला सांगून गेले असते तर मला मी त्यांच्या रस्त्यामध्ये रोड ब्रेकर होऊन आले असते. कोण म्हणताय? यशोधरेच्या मनात तर दुःख आहे, नवरा सोडून तुमचं कोणाचा जाऊ नये आणि तो कोणाचा गेला नसेल असं वाटतं. त्याचं जातेला त्याला समजते. रमाईचे भीमराव जेव्हा परदेशामध्ये राहायचे तेव्हा तिने काय यातना भोगल्या ते दोन्ही चरित्र सारखे आहेत. यशोधरा आणि रमाईचे दोन्ही चरित्र सारखे का? कसे सारखे? सखी तू ही बता, अगर वो मुझसे पूछ कर जाते क्या वो मुझे अपनी बधवाला पाते. सिद्धी हेतू स्वामी गए ये है बड़े गौरव की बात. अरे मलाही गौरव वाटते माझ्या स्वामीचा की सिद्धी हेतू स्वामी गए ये है बड़े गौरव की बात. पर बिना पूछे गए मेरा बड़ा है घात. माझा घात केला माझ्या नवऱ्याने, पण मला सांगू नये. मैथिली शरद गुप्ते यांची ही कविता आहे. चालले का मावशी? काय वाटलं असेल एका बायकोला इकडे रमाई आपलं घर चालवते आणि नवऱ्याला तुम्ही तिकडे गेल्या, तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं शिका. मी समर्थ आहे इकडला सगळा भार नेण्यासाठी, मी समर्थ आहे. पण नवराही तेवढा प्रामाणिक पाहिजे, बरोबर? तेव्हा बायको साथ देते का? नाही तर बदमासाला कोणी साथ द्यावा का? बदमासाला अजिबात साथ देऊन काशी अजिबात साथ द्यायची नाही. ती रमाई सांगते की साहेब तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं शिका. त्या रमाई मातेनं आपल्या 4 फुलाच्या मैत्रिणी बाबासाहेबांच्या पश्चात आपली पोरं स्वतः काढली. काय दुःख झालं असेल. तरीही मोठ्या ताकदीनं सांगते, पत्रात लिहिते रमाई, तुम्ही साहेब इकडची अजिबात चिंता नको. तुम्ही फक्त तुमच्या शरीराची काळजी घ्या, खाण्यापिण्याची काळजी घ्या, तुमचा अभ्यास पहा. मी इकडलं सगळं सांभाळायला मी समर्थ, मी सगळं सांभाळतो. तुम्हाला जे काय तुमची स्वप्न पूर्ण करा. इकडे संयुक्त कुटुंब होतं, बिचारीला खायला भेटत नव्हतं 2 टाइमच्या बरोबर. उपाशी कधी मी शेळी पाती नाही तर तुमची राहू तुमच्या पाठीशी. साहेब ऐका, असं जोडतो तुमची जोडते. अरे तुम्ही प्रामाणिकपणे तुम्ही काम कोणतं करता याच्यावर डिपेंड असते. काही लोक भांडण करत असतात की माझी बायको पाहिजे दारू पितो. अरे नालायका, तिच्या पायी का देत ते सगळं सोडून आहे. तुम्ही इकडे सगळे नखरे करतात
कोणी मटका लागतं, बिडी पितं, दारू पितं, गांजा खातं, व्यभिचार करतं आणि जर तिनं थोडंसं काही म्हटलं काय म्हणते चालला ना रुपयाने याला कारण पाहिजे असं फक्त आणि तो काय म्हणते हे बायको कटकट करते म्हणून चालल्या का तुम्ही काय कार्यक्रम हो म्हणजे कार्यक्रम माझा वेळ झाला आपल्याला तुम्ही म्हणसाल तर 15 मिनिटं चालू करायचं थांबलो आमच्या स्वतःनी स्वतः तुमच्यामध्ये रमाई सावित्री भावे अरे ताकदीच्या स्त्रिया तयार झाल्या आणि साहेब तुम्ही तिकडे शिका काय मला प्रश्न व्हायचे आम्हाला फार भेटो नाही भेटो लहान लहान लेकरांना खाऊ घालण्यासाठी याच्याकडे का मोठी शेतीवाडी होती का नोकरी होती का काय रमाई आपल्या गौऱ्यात थापायची गौऱ्यात थापून वाळू घालायची विकून आपल्या चरित्रार्थ चालवायचे उपाशी कधी मी श्रीमती नाही उपाशी कधी मी श्रीमती नाही ती तुमची गावून कमालीची करू करू परवा समाईत मी सर्वा करू करू परवा समाईत मी सर्वा तुमची रामुई रामुई उपदेश कम आशीर्वाद आहे लक्षात ठेवा उपदेश कम आशीर्वाद म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्र साधतात जबाबदारी नाही का तुझ्या बरोबर तुझं सांभाळायची होते का माझ्यासाठी करून ठेवली असते म्हणतो ना म्हणतो काय पण त्या कोणत्या पार्श्वभूमीवर बोलतो हे बरोबर नाही तर मावशी एका घरी एक गोडं थांबत आलं आणि काय म्हणे आजी आजी लवकर ये आजोबा बाथरूममध्ये पडले होते संडासच्या सीटमध्ये पडले तर आजी काजाला एवढी गडबडीने आली तर काय आजोबा नव्हते पोलीस नव्हते हे काय म्हणे आपण आजी संडासची सीट तिची एक टिकली लागली टिकली कारण तिने सांगून ठेवलं होतं घरी मेकअप करता करता नातू गेला नातूले ते सगळं करता करता आजी म्हणे तू पावडर लावता गंध लावता हे काय म्हणे टिकली हे टिकली नव्हे काय बोलतो उदाहरणामध्ये हे तुला आवाज येऊ मग त्याचं काय चुकलं सगळं आजी आजी आबाजी संडासची सीट मध्ये पडला हे आपण आबाजी पाडूनच पत्रात लिहिते
गळ्यात साधा मणी नाही सोन्याचा, काळ्या मणी घालून फिरतो म्हणे तू अवदशेसाठी. तुझ्या गळ्यात एक सोन्याचा मणी नाही. तिनं काय म्हणायला पाहिजे बायकोला आपल्या डोळे माझा मुलवान एवढ्या सोन्या मला काही सोन्याची गरज नाही आहे. माझा नवरा खरं सोना आहे. माझा मुलवान एवढ्या सोन्या कशाला सोन्याचं दागिने माझा मुलवान एवढा सोन्या अशा वेळेस काय करायचं मावशीला सोबत घेऊन या म्हणजे त्याची खूप घेऊन जाईल. 5 मिनिटात समजा तथागत गौतम बुद्ध तथागतांनी आपलं संपूर्ण आयुष्य झिजवलं. यशोधरेलाही वाटलं माझा तरी मुलगा मला सोन्याची गरज आणि रमाईलाही वाटलं की माझा नवरा हेच खरं सोनं आहे. आणि त्याने काय केलं संपूर्ण जगाला रस्ता हे सगळं करत असताना 80 वर्षाचं आयुष्य झालं. तथागत गौतम बुद्ध 80 वर्षाचे झाले. खाण्यापिण्यामध्ये हिंडता कुठेतरी काहीतरी खाण्यात आलं आणि खाण्यात आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. शरीर सावलेलं आणि एका ठिकाणी एका झाडाखाली झोपले आणि आपल्या शिष्याला सांगत आहे अरे आता माझा काही जास्त वेळ राहिलेला नाही. तुमच्या मनात जर काही शंका असतील तर मला विचारून घ्या पटकन. आणि जे महात्मे असतात महामानव असतात त्यांना पटकन समजते की आता मला जास्त वेळ राहिलेला नाही. त्यांना समजलं सांगितलं मरणासन्न अवस्थेत पडलेले होते तरी लोकांना सांगत होते पटकन विचारून घ्या मला तुमच्या मनात जर काही शंका असतील कुशंका असतील मग म्हणू नका की बुद्ध मेरे सामने थे और कुछ पूछने का नहीं. नंतर म्हणू नका. तेव्हा सुभद्रा बाबासाहेब त्यांचा शिष्य होता. सुभद्रा काहीतरी असं चालविचार करत आनंद त्याच्या बाजूला बसला. सुभद्रा म्हणे मला आनंद आहे मला काहीतरी विचारायचं आहे. बुद्ध देवांना मला काहीतरी विचारायचं आहे. आनंद म्हणे आता मग विचारू खूप सांगितलं आतापर्यंत त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं म्हणजे तुमच्या आमच्यासाठी आता तर त्याने सुधारण सांगते नको विचार धुरून लक्ष केलं. बुद्ध देवांचं लक्ष याच्याकडे घुरून गेलं आणि म्हणजे आनंदाला आनंदा का करतोय मी तुम्ही पाप करतोय त्याच्या मनात काही शंका असतील तर त्याला माझ्याकडे येऊ दे सरळ येऊ दे. सुभद्रा त्यांच्याकडे आणि सुभद्रेला अष्टांग मार्गाविषयी त्यांच्या मनामध्ये काही शंका होती. अष्टांग मार्गामध्ये त्यांनी शंका विचारल्या. बुद्ध देवांनी त्या शंकांचं समाधान त्याच क्षणी केलं आणि मग आता म्हणे आता याने मला काही विचारायचं
अंतकाळ तो समीपाला खोल गेली वाणी. त्याला माहित झालं की आता माझं काही चालणार. अंतकाळ तो समीपाला खोल गेली वाणी. भाग दिली आनंदाला वाजवणे रे फणी. आनंदाला हात दिली. आनंदा मला आणि पाच. अंतकाळ तो समीपाला खोल गेली वाणी. खोल गेली वाणी. भाग दिली आनंदाला वाजवणे रे फणी. वाजवणे रे फणी. आई आई करले चालू. आई आई करले चालू. झाली अंतरी झाली अंतरी झालं. पंचमहाभूतातली बुद्धदेवाचे गाणं. बुद्धदेवाचे गाणं. पंचमहाभूतातली बुद्धदेवाचे गाणं. बुद्धदेवाचे गाणं. वैशाखी हाच तो क्षण ज्या क्षणाच्या वैशाखी पौर्णिमेला बुद्धदेवाने जन्म. त्याच वैशाखी पौर्णिमेला त्यांनी अंतिम श्वासही घेतला. महान क्रांतिकारी कठोर गुलामीला चिरणारा. गुलामीला चिरणारा असा क्रांतिकारक यापूर्वी या जगात होता. कारण त्यांनी संपूर्ण गुलामी नष्ट करण्याचा ठेका घेतला आणि तो ठेका त्यांनी सार्थ करून दाखवला. संपूर्ण भारतवर्ष पाया करून घातला आणि संपूर्ण तीन दुबळ्या नद्या घातल्या. शोषित पीडित आणि शेतकरी कष्टकरी लोकांसाठी तुमच्या आमच्यासाठी समानतेचं समतेचं न्याय तत्वावर आधारलेलं समाजाची रचना तयार करण्याचं काम बुद्धदेवांनी केलं. म्हणून आज एवढी मोठी सोनेल एवढी मोठी मूर्ती आपण महान क्रांतिकारी कठोर गुलामीला चिरणारा. गुलामीला चिरणारा आज परत शांत झाला. कधीच न हरणारा. कधीच न हरणारा. बुद्धदेवाचं त्याने आयुष्यभर एक क्षण एक आयुष्याचा एक कणही त्याने फुकट घालवला नाही. वाया घालवलं नाही. ते शरीर मात्र आज निस्तेज होतं. महान क्रांतिकारी कठोर गुलामीला चिरणारा. गुलामीला चिरणारा आज परत तू शांत झाला. कधीच न हरणारा. कधीच न हरणारा. गुलामीचा वादी गेला. गुलामीचा वादी गेला. उजाड झाले रान. उजाड झाले रान. उजाड झाले रान. उजाड झाले रान. पंचमहाभूतातली बुद्धदेवाचे गाणं. बुद्धदेवाचे गाणं. पंचमहाभूतातली बुद्धदेवाचे गाणं. बुद्धदेवाचे त्याने जो संघ स्थापन केला त्या संघाला पूर्ण अधिकार दिले की तुम्ही लोकांपर्यंत हे समतेचे आणि समानतेचे तत्व पोहोचवा. जिथे कोणाचं घडलं तिथं घडलं तिथे त्यांना जाऊन सांगा. आणि संघाला पूर्ण अधिकार दिले. माझ्या मी जे शिकवण दिली आहे त्या शिकवणीमध्ये जर तुम्हाला काही उणिवा वाटत असतील तर त्या दुरुस्तही करा. मीच खरं म्हणणारा हा संत महात्मा होता. याने अधिकार देऊन एवढा संघाला की जर तुमच्यामध्ये तुम्हाला असं सांगेल येत्या पुढच्या काळामध्ये की याच्यामध्ये काही उणिवा आहे आता हे लागू पडत नाही तर ते दुरुस्तही करा. आणि आजची रंगीतरेमुळे कायमचा निरोप त्यांनी घेतला. आणि तुम्हा तुमच्यासाठी केवळ आठवणी ठेवली. म्हणून मला दुःख वाटते तरी की हे खरं तत्वज्ञान हे भारतीय तत्वज्ञान एका भारतीय ओबीसी समाजातल्या
पुढे येईल कधी काळ की एक कार्यक्रम तुम्ही एखाद्या गावात असाही घेतला जाईल जिथे संपूर्ण गाव या कार्यक्रमात बसलेला असेल ते खरं अपेक्षित म्हणून दाद घ्यायची शेवटचं बाबांचं एक सुंदर गीत आहे तुम्ही न राहावे थोडे अडाले त्यासाठी हे लोक शिजले त्या शेवटच्या गीतानं या कार्यक्रमाचा शेवट करतो सर्वांनी हा कार्यक्रम छान शांतपणाने ऐकून घेतला त्याबद्दल आपले मी ऋणी आहे आणि सरांनी हा योग घडवून आणला उमरे सरांचे आभार मानून थोडे कमी सुलोचनाताई देठे आणि योगिताताई यांनी हा कार्यक्रम घडवावा असं सगळ्यांना सूचित केलं होतं त्यांचेही खूप खूप आभार मानतो आणि आम्हाला तुमच्यापर्यंत येण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद.